कानिफनाथ महाराजांची शिकवण जी प्रत्येक भक्ताने ऐकली पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. अंतरीचा शोध. महाराज म्हणतात, बाहेरच्या जगात देवाला शोधण्यापूर्वी आपल्या अंतरात डोकावून पहा. ही सृष्टी ज्या शक्तीने चालते तीच शक्ती तुमच्यामध्ये अलक निरंजनच्या रूपात वास करते. आपण मंदिरात जातो, अभिषेक करतो, पण मनात जर कपट असेल तर ती सेवा नाथांच्या चरणी पोहोचत नाही. खरे तीर्थक्षेत्र हे आपले शुद्ध मन आहे. जेव्हा तुमचे मन आरशासारखे स्वच्छ होईल तेव्हाच तुम्हाला नाथांचे खरे रूप दिसेल. स्वतःला ओळखा, कारण तुमच्यातील चैतन्य हाच परब्रह्माचा अंश आहे. ही पहिली पायरी आहे जी प्रत्येक भक्ताने समजून घेतली पाहिजे. आत्मज्ञान हाच खरा मोक्ष आहे. भाग 2. अहंकाराचा त्याग. भक्तीच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा म्हणजे मीपणा. जेव्हा माणसाला वाटते की मी सेवा केली, मी अभिषेक केला, तेव्हा नाथांची शक्ती दूर निघून जाते. महाराज सांगतात, तुम्ही केवळ निमित्त आहात, करता करविता तो परमात्माच आहे. आपल्याकडे असलेल्या शक्तीचा किंवा ज्ञानाचा गर्व करणे म्हणजे स्वतःच्या हाताने आपली प्रगती रोखणे होय. न नमणारा माणूस कधीही काही प्राप्त करू शकत नाही. म्हणून नाथांच्या चरणी जाताना आपला अहंकार तिथेच सोडून द्या. नम्रता हीच संतांची खरी ओळख आहे आणि तीच तुम्हाला नाथांच्या जवळ घेऊन जाईल. भाग 3. सत्व आणि संयम. महाराजांनी सांगितले आहे की माणसाचे आपले सत्व नेहमी टिकवून ठेवावे. सत्व म्हणजे केवळ आचार विचार नव्हे, तर तुमच्यातील ती दैवी ऊर्जा जी तुम्हाला शुद्ध ठेवते. ही ऊर्जा राखण्यासाठी संयम हवा. जिभेवर ताबा आणि मनावर नियंत्रण असेल तरच तुम्ही आध्यात्मिक उंची गाठू शकता. रागाच्या एका झटक्यात तुमची कित्येक दिवसांची साधना वाया जाऊ शकते. त्यामुळे चिडचिड करण्याऐवजी मौन पाळा. शांत पाण्यातच चंद्राचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते, तसेच शांत मनातच नाथांचे दर्शन घडते. तुमचा संयम हीच तुमची खरी शक्ती आहे, हे कायम लक्षात ठेवा. भाग 4. वाचेची शुद्धता. बोल तैसा चाले त्याची वदावी पाऊले. कानिफनाथ महाराजांची ही शिकवण आहे की तुमची वाणी ही सिद्ध असली पाहिजे. आपण जे बोलतो त्याचा प्रभाव आपल्या वातावरणावर होतो. कोणालाही अपशब्द वापरू नका किंवा कोणाची निंदा करू नका. तुमची वाचा जर शुद्ध असेल तर तुम्ही काढलेला शब्द सत्यात उतरतो. तुमच्या अंगातील वारे किंवा शक्ती ही वाचेच्या माध्यमातून प्रकट होत असते. जर तुम्ही ती विनाकारण बोलण्यात वाया घालवली तर तिची तीव्रता कमी होते. म्हणून कमी बोला आणि जे बोलाल ते मंगल आणि सत्यच बोला. भाग 5. गुरुभक्तीचे महत्त्व. नवनाथ संप्रदायात गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराज म्हणतात, गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना मोक्ष नाही. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग तुम्हाला काहीतरी शिकवणारा एक गुरु असतो. पण ज्यांनी तुम्हाला मार्ग दाखवला त्या सद्गुरूंवर अढळ विश्वास ठेवा. संकटाच्या काळात जेव्हा मन डगमगते तेव्हा केवळ गुरूंचे स्मरण तुम्हाला अधिक स्थिर करू शकते. गुरु आज्ञा पाळणे हीच सर्वोच्च सेवा आहे. पोथी वाचण्यापेक्षा गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून कृती करा. तुमच्या कठीण काळात तुमचे गुरुच ढाल बनून उभे राहतील. गुरुभक्ती हाच खरा कल्पवृक्ष आहे. भाग 6. कर्माचा सिद्धांत. नाथ सांगतात, हे जग कर्माच्या सिद्धांतावर चालते. आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते. कोणाचेही वाईट करून स्वतःचे भले करण्याची इच्छा कधीच धरू नका. आपली सेवा आणि भक्ती ही कर्माशी जोडलेली असावी.
दीनदुबळ्यांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे. जर तुम्ही कोणाच्या डोळ्यातील पाणी पुसले तर समजा तुमची नाथांची सेवा रुजू झाली. कर्माचे फळ आज ना उद्या नक्कीच मिळते. त्यामुळे फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत राहा. निष्काम कर्म हेच माणसाला ईश्वराच्या जवळ नेते. चांगले कर्म हीच आपली खरी संपत्ती आहे. भाग 7. आंतरिक संवाद आणि मौन. खरा भक्त तोच जो बाहेरच्या गोंधळापेक्षा अंतरातील आवाजाला महत्त्व देतो. महाराज म्हणतात, काही वेळ मौन पाळा. मौनातच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हाच तुम्हाला देवाचा कौल ऐकू येतो. आपण सतत देवाकडे काहीतरी मागत असतो, पण तो काय सांगतोय हे ऐकण्यासाठी कधीच वेळ काढत नाही. दिवसातून काही मिनिटे डोळे मिटून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्या शांततेतच नाथांचे अस्तित्व जाणवेल. मौन हे केवळ शब्दांचे नसून ते विचारांचेही असावे. मौनामुळे आत्मशक्ती कित्येक पटीने वाढते. भाग 8. भीतीवर विजय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आश्वासन केवळ शब्दांचे नाही. महाराज सांगतात, भीती ही केवळ मनाची कल्पना आहे. जो नाथांच्या चरणी शरण आला त्याला जगातील कोणत्याही संकटांची भीती उरत नाही. भीती तुमच्या शक्तीला कमकुवत करते. जेव्हा तुम्हाला भीती वाटेल तेव्हा नाथांच्या सामर्थ्याचे स्मरण करा. मृत्यू असो वा गरिबी, हे सर्व प्रवासाचे भाग आहेत. तुमचा विश्वास जर हिमालयासारखा अढळ असेल तर भीतीचा वारा तुम्हाला हलवू शकणार नाही. निर्भय व्हा, कारण तुम्ही त्या अनंत शक्तीचे लेक आहात. श्रद्धा जिथे आहे तिथे भीतीला जागा नाही. भाग 9. सेवा आणि परोपकार. महाराजांची शिकवण आहे की खरी भक्ती केवळ माळ जपण्यात नाही तर भुकेल्याला अन्न देण्यात आहे. एखाद्या गरजूला मदत करणे हीच खरी कानिफनाथ सेवा आहे. स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करतानाच समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवा. जर तुमच्यामुळे कोणाचे काम 15 मिनिटात होत असेल तर ते तुमची सिद्धी नसून नाथांनी दिलेली एक संधी आहे. ही संधी कधीही गमावू नका. परोपकारामुळे मनाला मिळणारी शांती कोणत्याही धान्यापेक्षा मोठी असते. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख माना. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानणे हीच खरी साधू वृत्ती आहे. सेवा हाच भक्तीचा खरा गाभा आहे.